इथं बघा लास्ट लेक्चरला आपण काय डिस्कस केलं. लास्ट लेक्चरला आपण काय डिस्कस केलं तर लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं IUPAC नेमिंग अँड कॉमन नेमिंग. इथंच फिनॉल्सचे थोडे स्ट्रक्चर्स बघितले आणि स्ट्रक्चर ऑफ काय बघितलं तर फिनॉल. आता आपण काय बघायचं आहे तर प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल बघायचे, म्हणजे प्रिपरेशन्स बघायचे, प्रिपरेशन मेथड्स बघायचे. त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रिपरेशन्स ऑफ काय बघायचे, अल्कोहोल बघायचे. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल 4 मेथड आहे. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम अल्किल हॅलाइड्स, फ्रॉम अल्किन्स, फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स अँड बाय युझिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट. हे 4 मेथड आहेत. मग तुम्ही म्हणाल की डिलीटेड आहे कोणता, फ्रॉम अल्किल हॅलाइड्स डिलीटेड आहे असा ह्या टॉपिकमध्ये डिलीटेड आहे. पण ती सेम रिॲक्शन आपली झालेली आहे. कशामध्ये झालेली आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्स. टॉपिक 10 मधला जो हॅलोजन डेरिव्हेटिव्स होता त्यामध्ये आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघितली. त्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये आपण हा पॉईंट बघितलेला आहे. म्हणजे ॲक्च्युली तसा बघितला तर आपल्या पूर्ण सिलेबसमधून हा पॉईंट डिलीट झालेला नाही, फक्त ह्या टॉपिकमध्ये तो पॉईंट शिकवू नका म्हणून सांगितलंय, रिपीट आहे म्हणून. तरीही मी तुम्हाला समजण्यासाठी शिकवणार. रिपीट झालं की जास्त समजते ना आपल्याला म्हणून. सो प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये सगळ्यात पहिला लिहूया फ्रॉम अल्किल हॅलाइड. फ्रॉम काय लिहिलं तर अल्किल हॅलाइड. नाउ व्हेन वी आर डिस्कसिंग फ्रॉम अल्किल हॅलाइड आपण काय प्रिपेअर करतो, अल्कोहोल. तर कसं तर बाय अल्कलाइन हायड्रोलायसिस, बाय अल्कलाइन हायड्रोलायसिस. कशाचं, ऑफ अल्किल हॅलाइड्स. अल्किल हॅलाइडचं अल्कलाइन हायड्रोलायसिस केलं की म्हणजे काय की वेन अल्किल हॅलाइड इज बॉइल्ड विथ aqueous KOH or aqueous NaOH. वेन अल्किल हॅलाइड, जेव्हा अल्किल हॅलाइडला आपण काय करतो, बॉईल करतो. कोणाच्या प्रेझेन्समध्ये, aqueous KOH किंवा aqueous NaOH च्या प्रेझेन्समध्ये आपण त्याला काय करतो, बॉईल करतो. तर X मायनस असतो आणि OH पण काय असतो, मायनस असतो. मग हॅलाइडच्या जागी OH येतं आणि OH च्या जागी काय येतं तर हॅलाइड. मग इथं काय येणार आहे, R-OH प्लस काय येणार तर KX. म्हणजे हा कोण आहे तर अल्कोहोल. हा कोण आहे, अल्कोहोल. आपल्याला काय मिळतो तर अल्कोहोल मिळतो. कसं मिळालं तर अल्कलाइन हायड्रोलायसिस, कारण हा अल्कली हायड्रोक्साईड आहे. तर KOH घ्या किंवा NaOH. NaOH घेतला असता तर NaX मिळाला असता. NaX घेतला तर सॉरी OH घेतला असता तर NaX मिळाला असता. म्हणजे एक्झाम्पल्स काय आहेत, CH3 CH2Br प्लस aqueous KOH. बघा KOH कसा आहे, aqueous आहे, aqueous KOH. ह्याला काय केलं, बॉईल केलं. आपल्याला देताना काय मिळणार आहे, CH3 CH2OH प्लस काय मिळणार KBr. कारण Br च्या जागी काय येणार आहे OH, OH च्या जागी काय येणार आहे Br. इथे काय मिळणार, इथिल अल्कोहोल. इथे काय मिळणार आहे आपल्याला, इथिल अल्कोहोल मिळेल. ओके. नेक्स्ट CH3 CH2 CH3. मी इथं काय करते, इथं आयोडीन घेते, इथं काय घेते KOH घेते, aqueous KOH. हा कोण आहे, आयसोप्रोपिल आयोडाइड आहे. आयसो का तर सेकंडरी आहे, आयसोप्रोपिल काय आहे आयोडाइड. याला कोणाबरोबर रिॲक्ट केलं, aqueous KOH बरोबर बॉईल केलं. बॉईल करायचं तर काय होणार आहे, आयोडीनच्या जागी OH आणि OH च्या जागी काय येणार आहे आयोडीन. ही सेम रिॲक्शन आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स, अल्किल हॅलाइडचे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे काढा. हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स अँड अरेन्स मधला, हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स अँड अरेन मधला काय करा की केमिकल प्रॉपर्टीज काढा अल्किल हॅलाइडची. केमिकल प्रॉपर्टीज अल्किल हॅलाइड मधला पहिला पॉइंट आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्यामध्ये हा सेम बघितलेला आहे. आयोडीनच्या जागी OH जाणार, OH च्या जागी आयोडीन येणार आणि इथं बाय प्रोडक्ट काय असणार आहे तर K आहे. हा कोण फॉर्म झाला तर आयसोप्रोपिल काय झाला तर अल्कोहोल. काय फॉर्म झाला, आयसोप्रोपिल काय फॉर्म झाला तर अल्कोहोल फॉर्म झाला. ठीक आहे. फ्रॉम अल्कोहोल बाय अल्कलाइन हायड्रोलायसिस. ओके. अँड नेक्स्ट बाय using what, by using moist Ag2O. moist Ag2O म्हणजे ओलं सिल्वर ऑक्साईड. ऍक्च्युली moist Ag2O हवं असतं का आपल्याला, AgOH हवं असतं तर AgOH हवं असतं. म्हणजे हा जर Ag2O
कोणाबरोबर कंबाईन झाला, H2O बरोबर कंबाईन झाला तर आपल्याला मिळतं 2AgOH. पण हा जो सिल्वर हायड्रॉक्साईड आहे हा अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणून त्याला आपण कसं प्रिपेअर करतो, फ्रेशली प्रिपेअर करतो. अनस्टेबल आहे म्हणून आपण त्याला कसं प्रिपेअर करतो, फ्रेशली प्रिपेअर करतो. मग आपल्याला काय करायचं की हा फॉर एक्झाम्पल इथे रिॲक्शन येते R-X अल्किल हॅलाइड आहे प्लस AgOH. कसा AgOH, ॲक्वस. हा पण इथं काय लिहिणार आहे, मॉइस्ट Ag2O असं लिहिणार किंवा Ag2O प्लस काय लिहा, H2O. हा Ag2O प्लस H2O आपण का लिहितो, त्याचा रिझन एकच आहे की हा जो AgOH आहे हा अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे त्याला आपण काय केलेलं आहे, फ्रेशली प्रिपेअर केलेलं आहे. अनस्टेबल आहे त्यामुळे त्याला आपण कसं प्रिपेअर केलेलं आहे, फ्रेशली प्रिपेअर केलेलं आहे. म्हणून ॲरोवरती कंपल्सरी लिहिणं गरजेचं आहे. मग एक्सच्या जागी काय येणार आहे, OH. OHच्या जागी काय येणार आहे, X. सो इथं काय येणार आहे R-OH प्लस Ag काय येणार आहे, X. म्हणजे इथं काय मिळणार, हा अल्कोहोल. काय मिळणार आपल्याला, हा अल्कोहोल मिळणार. ओके ना. मग इथे रिॲक्शन्स घेताना घेते CH3Br प्लस AgOH. हा AgOH ॲक्वस जो आहे तो अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणून त्याला आपण कसं प्रिपेअर करतो, इन सितू. इन सितू म्हणजे फ्रेशली प्रिपेअर. फ्रेशली प्रिपेअर म्हणजे काय असणार आहे, मॉइस्ट Ag2O. म्हणजे त्याला काय लिहिणार आहे, Ag2O प्लस H2O. मग Brच्या जागी काय येणार, OH. OHच्या जागी काय येणार आहे, Br. इथं काय येणार आहे, CH3-OH प्लस Ag काय येणार आहे, Br. इथं काय मिळणार आहे, मिथिल अल्कोहोल. काय मिळणार आहे, मिथिल अल्कोहोल मिळणार आहे. आणि कोणताही एक्झाम्पल घ्या, मी हा घेते CH3C CH3 इथं काय घेते I प्लस AgO. हा कोण आहे, टर्शरी ब्युटिल आयोडाईड आहे. बघा हा कार्बन टर्शरी कार्बन आहे. ज्या कार्बनला आयोडीन आहे त्या कार्बनला 3 कार्बन जॉईन आहे. टर्शरी ब्युटिल आयोडाईड ह्याला ॲक्वस सोल्युशन मध्ये. पण हा जो AgOH हा अनस्टेबल आहे म्हणून त्याला काय घेतलं, मॉइस्ट Ag2O किंवा ऑर मॉइस्ट Ag2O काय लिहू शकतो आपण, Ag2O प्लस काय लिहू शकतो, H2O. सो CH3C इथं काय येणार आहे, OH. इथं काय येणार आहे, Ag काय येणार आहे. हा कसला अल्कोहोल आहे, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. काय येणार आहे, टर्शरी ब्युटिल काय होणार आहे, तर अल्कोहोल येणार आहे. बघा फ्रॉम अल्किल हॅलाइड्स प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. सगळ्यात पहिली मेथड आहे फ्रॉम अल्किल हॅलाइड्स. फ्रॉम अल्किल हॅलाइड आपण काय करतो, अल्कलाइन हायड्रोलायसिस म्हणजे KOH किंवा NaOH, ॲक्वस KOH किंवा NaOH अल्किल हॅलाइड बरोबर रिॲक्ट केलं, बॉईल केलं किंवा त्याला हाय टेम्परेचरला हीट केलं तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. सबस्टिट्यूशन रिॲक्शन होऊन एक्सच्या जागी OH येतं आणि OHच्या जागी काय येतं, X येतं आणि आपल्याला काय मिळतं, अल्कोहोल. इथं आपल्याला प्रायमरी अल्कोहोल पण मिळू शकतो, सेकंडरी अल्कोहोल पण मिळू शकतो, टर्शरी अल्कोहोल पण मिळू शकतो. बट प्रायमरी अल्कोहोल मिळण्यासाठी आपण कोणता मेकॅनिझम फॉलो करते, रिॲक्शन SN2 मेकॅनिझम फॉलो करते. प्रायमरी अल्कोहोल मिळण्यासाठी कोणता मेकॅनिझम फॉलो करते, SN2 मेकॅनिझम फॉलो करते. टर्शरी अल्कोहोल ऑब्टेन करण्यासाठी SN1 मेकॅनिझम फॉलो करते. आता SN1 आणि SN2 म्हणजे तुम्हाला माहित आहे, आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलेलं आहे, असं मी कन्सिडर करते. पाहिजे असेल तर रिवाइज करा. विचारतात की प्रायमरी अल्कोहोल्स अल्कलाइन हायड्रोलायसिस जेव्हा करतात तर प्रायमरी अल्कोहोल कोणता मेकॅनिझम फॉलो करतात, तर SN2. आणि टर्शरी अल्कोहोल काय फॉर्म करतात, तर SN1. आणि सेकंडरी अल्कोहोल काय करतात, तर SN2 किंवा SN1 मेकॅनिझम ते काय करतात, तर फॉलो करतात. दे विल फॉलो SN2 और SN1 मेकॅनिझम. कोणता तरी एक मेकॅनिझम ते काय करत असतात, तर फॉलो करत असतात. काय झालं लक्षात येते का, बघा अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ अल्किल हॅलाइड. सगळ्यात बाय युजिंग काय इथं लिहू शकतो, इथं लिहा A बाय युजिंग ॲक्वस KOH और NaOH पहिला. नेक्स्ट B लिहा बाय युजिंग मॉइस्ट Ag2O. इथं जो R आहे अल्किल हॅलाइड आहे तो प्रायमरी वापरा, सेकंडरी वापरा, टर्शरी वापरा. हॅलाइड जो आहे तो काय घ्या, काय म्हणतात, ब्रोमीन घ्या, क्लोरीन घ्या, आयोडीन घ्या. फक्त ईज ऑफ रिप्लेसमेंट R आहे,
ची इज ऑफ रिप्लेसमेंट चांगली असते ॲज कम्पेअर टू RBR ॲज कम्पेअर टू RCL. म्हणजे ह्या पटकन बॉन्ड ब्रेक होतो, हे जरा टाइम लागतं, हे जरा जास्त टाइम लागतं. फक्त आपण फक्त काय करतो, कंडिशन्स मग चेंज करतो, जास्त हीट करतो. कारण आरची बॉन्ड लेंथ जास्त असते, बॉन्ड स्ट्रेंथ कमी असते, तो इझिली ब्रेक होऊ शकतो. RBRची बॉन्ड लेंथ जरा जास्त कमी असते, त्यामुळे त्याला जरा जास्त स्ट्रेंथ एनर्जी लावायला लागते. समजतंय का बघा. From alkyl halides by nucleophilic substitution reactions. First one, alkaline hydrolysis. When an alkyl halide is heated with aqueous KOH. मी काय सांगते शब्द ते लक्षात घ्या. When alkyl halide is heated with aqueous KOH or boiled with aqueous KOH, the halide group is replaced by OH group. The halide group is replaced by OH group and it gives formation of alcohol and byproduct as potassium halide. So we can take any halide, primary घेऊ शकतो, secondary घेऊ शकतो, tertiary घेऊ शकतो. But primary alcohol formation साठी SN2 mechanism फॉलो होणार, tertiary alcohol साठी SN1 mechanism फॉलो होणार आणि secondary alcohol साठी SN2 किंवा SN1 mechanism फॉलो होणार. Next, by using moist Ag2O पण आपण काय ऑब्टेन करू शकतो, अल्कोहोल फ्रॉम अल्किल हॅलाइड्स. आता moist Ag2O का, तर मला AgOH पाहिजे. AgOH अनस्टेबल असतो, म्हणजे सिल्वर हायड्रोक्साइड अनस्टेबल असतो. अनस्टेबल आहे म्हणून त्याला इन सितू प्रिपेअर केले. कसं, Ag2 + H2O, 2 सिल्वर आहेत, 2 हायड्रोजन आहेत, 2 ऑक्सिजन आहेत, 2 AgOH. So Rx + AgOH gives moist Ag2O. So ROH + AgX which gives alcohol. So Br च्या जागी काय येते, OH, moist AgOH. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत, आपण बघितलेले आहेत बघा. रिप्लेसमेंट सबस्टिट्यूशन, रिप्लेसमेंट्स अँड सबस्टिट्यूशन्स. सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल काय आहे, तर फ्रॉम अल्किन्स. सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन फ्रॉम काय आहे, तर अल्किन. आता अल्किन पासून अल्कोहोल ऑब्टेन करण्यासाठी, अल्किन अनसॅच्युरेटेड आहे, त्याला सॅच्युरेटेड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे इथं कोणती रिॲक्शन होते, ॲडिशन होते. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इज कन्वर्टेड इनटू सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सो प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्सची सेकंड मेथड आहे फ्रॉम अल्किन. त्या फ्रॉम अल्किन मध्ये पहिला आहे by hydration of alkene. काय आहे, by hydration of alkene. हायड्रेशन ऑफ अल्किन म्हणजे काय ऍड करायचं, वॉटर H2O ऍड करायचं. अक्रॉस काय, तर C डबल बॉन्ड, इथं C आहे, ह्याच्या अक्रॉस H2O ऍड केला म्हणजे H पार्शियल प्लस असतं आणि OH काय असतं, पार्शियल मायनस असतं. तर काय होणार आहे, एक हायड्रोजन इथं ऍड होणार आहे, एक OH इथं ऍड होणार आहे आणि आपल्याला मिळताना काय मिळणार आहे, CH, इथं काय झाला H, C, इथं काय कन्सिडर करा, OH जॉईन झाला किंवा इथं OH जॉईन झाला कन्सिडर करा. बाय हायड्रेशन ऑफ अल्किन. काय, हा अल्किन आहे, हा काय आहे, अल्किन आहे. कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन सिंगल बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड आहे आणि हा काय आहे, पाय बॉन्ड आहे. जेव्हा वॉटर ऍड होतो तर पाय बॉन्ड ब्रेक होतो. पाय बॉन्ड ब्रेक होऊन इथे एक व्हॅलेन्सी क्रिएट होते, इथे एक व्हॅलेन्सी क्रिएट होते, मग हायड्रोजन ऍड होतं आणि आपल्याला काय मिळतं, तर अल्कोहोल. बट डायरेक्ट हायड्रेशन ऑफ प्रायमरी and secondary alcohol, direct hydration for obtaining primary and secondary alcohol is not possible due to low reactivity of water. वॉटरचं रिॲक्टिव्हिटी तितकं जास्त नसतं, त्यामुळे तो हा डबल बॉन्ड काय करू शकत नाही, ब्रेक करू शकत नाही. काय यासाठी, तर प्रायमरी किंवा सेकंडरी अल्कोहोल ऑब्टेन करण्यासाठी. देअरफॉर अल्किन इज ट्रीटेड विथ concentrated H2SO4 to give alkyl hydrogen sulfate. To give what? Alkene is treated with concentrated H2SO4 to give
alkyl hydrogen sulfate, and then it is acid hydrolyzed. मग त्याचं ऍसिड हायड्रोलाइज म्हणजे काय, वॉटरच्या म्हणजे वॉटर रिॲक्ट करतो नेक्स्ट स्टेपला इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, कारण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहेच. तर काय असतं बघा, काय काय सांगितलं, डायरेक्ट हायड्रेशन फॉर ऑब्टेनिंग प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल इज नॉट पॉसिबल ड्यू टू लो रिॲक्टिव्हिटी ऑफ वॉटर. हा वॉटर जो H+ आणि OH आहे हा इझिली ह्यांना अटॅक करू शकत नाही, त्यांच्याकडे इतकी ताकद नाही की हा बॉन्ड ब्रेक करायला हवा. मग काय करतो की प्रायमरी किंवा सेकंडरी अल्कोहोल जर ऑब्टेन करायचं असेल अल्किन पासून, तर आपण त्याला कोणाबरोबर ट्रीट करतो, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर ट्रीट करतो. हा जो कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड अल्किन बरोबर जर ट्रीट झाला तर आपल्याला काय येतं, तर अल्किल हायड्रोजन काय मिळतं, तर सल्फेट मिळतं. आणि मग त्याचं ऍसिड हायड्रोलायसिस करतो, and it is acid hydrolyzed to obtain alcohol. Then it is acid hydrolyzed to obtain alcohol. आता सगळ्यात पहिला CH2 घेते बघा, CH2 डबल बॉन्ड काय आहे, CH2. ठीक आहे, हा CH2 डबल बॉन्ड CH2 याचा बॉन्ड ब्रेक झाला तर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोलच मिळणार आहे. प्लस CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस मी काय लिहिते बघा, सल्फ्युरिक ऍसिड लिहिताना कसं लिहिते बघा, H प्लस OSO3 मायनस हा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहे, हा काय आहे, इथीन आहे. तर काय होतोय, हा एक सिग्मा बॉन्ड असतो आणि हा पाय बॉन्ड असतो. तर काय होतं, H प्लस काय होतं, इथं जॉईन होतं, OSO3H इथं जॉईन होतं. जॉईन होतं म्हणजे हा बॉन्ड काय करतो, पाय बॉन्ड काय करतो, तो ब्रेक करतो. काय करतो, ब्रेक करतो. मग आपल्याला मिळतं ना, हा इन अ कोल्ड कंडिशन, हे सगळी रिॲक्शन करताना कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड घेतो. मग इथं काय येतंय, CH2, इथं काय येतंय H, परत CH2, इथं काय येतंय OSO3H. आता CH2H म्हणजे मी काय लिहू शकते, CH3 लिहू शकते. आणि CH3 CH2 OSO3H म्हणजे हा कोण असतो, तर इथेन, इथिनचं काय होणार आहे, इथिल हायड्रोजन सल्फेट. इथिल हायड्रोजन काय झाला, सल्फेट. F पण घेतला तर चालेल, PH पण घेतला तर चालेल, दोघांचं मिनिंग फच आहे. सो इथिन when treated with cold and concentrated sulfuric acid it gives ethyl hydrogen sulfate. काय देतो तो, इथिल हायड्रोजन सल्फेट देतो. म्हणजे हा काय आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OSO3 काय आहे H, ह्याचा हायड्रोलायसिस करायचं, ऍसिड हायड्रोलायसिस. का, तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहेच म्हणजे ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे. तर हा H प्लस आहे आणि हा OH मायनस आहे, हा O मायनस आहे आणि हा प्लस आहे. मग इथं सबस्टिट्यूशन होतंय, OH च्या जागी OSO3H येते आणि OSO3H च्या जागी OH येते. म्हणजे इथं तुम्हाला मिळताना काय मिळणार आहे, CH3 CH2 OH प्लस H OSO3H. म्हणजे इथं मिळणार इथिल अल्कोहोल. 2 स्टेप रिॲक्शन होते. जर प्रायमरी अल्कोहोल ऑब्टेन करायचं असेल आणि सेकंडरी अल्कोहोल ऑब्टेन करायचं असेल, जर प्रायमरी अल्कोहोल ऑब्टेन करायचं असेल किंवा सेकंडरी अल्कोहोल ऑब्टेन करायचं असेल तर कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड यूज करणं गरजेचं आहे. कारण तेव्हापर्यंत तो डबल बॉन्ड ब्रेक होऊ शकत नाही. वॉटरची रिॲक्टिव्हिटी तितकी चांगली नसते की तो डबल बॉन्ड काय करू शकतो, ब्रेक करू शकतो. एक इथं लक्ष घ्या, इथं बघा, the only primary alcohol obtained, the only primary alcohol obtained by this method is ethyl alcohol. एकमेव प्रायमरी अल्कोहोल जो आपण ह्या मेथडने ऑब्टेन करू शकतो तो इथिल अल्कोहोल आहे. कारण the hydration of alkene, the hydration of alkene in presence of acid follows, it follows which rule, it follows Markovnikov's rule. It follows which rule, Markovnikov's rule. समजते का बघा मी काय सांगितलं, समजते का बघा मी काय सांगितलं.
The only primary alcohol obtained by this method, the only primary alcohol obtained by this method is ethyl alcohol. The hydration of alkene in presence of acid follows Markovnikov's rule. मग जेव्हा तो फॉलो मार्कोनिकॉव्स रूल म्हणतो तर काय म्हणणार आहे, द नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट, नेगेटिव्ह पार्ट ऑफ reagent goes to that carbon atom which contains less number of hydrogen atom. कधी पण लक्षात ठेवा मी काय म्हटलं, हायड्रेशन ऑफ अल्किन इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड फॉलोज विच रूल, मार्कोनिकॉव्स रूल. त्याप्रमाणे काय असणार आहे की जो नेगेटिव्ह पार्ट असतो रिएजंटचा, मग काय बघूया ते काय असतं, नेगेटिव्ह पार्ट कोण असतो, तो अशा कार्बनकडे जातो ज्याच्याकडे नंबर ऑफ हायड्रोजन्स काय आहेत, कमी आहे. इथिन नंतर नेक्स्ट अल्किन कोण आहे, इथिन नंतर नेक्स्ट अल्किन कोण आहे, प्रोपीन आहे. CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय आहे, CH. अनसिमेट्रिकल अल्किन आहे ना हा. हे बघा अल्किन सिमेट्रिकल असू दे अनसिमेट्रिकल असू दे, इथं अनसिमेट्रिकल असेल तर मार्कोनिकॉव्स रूल, सिमेट्रिकल असेल तरी पण मार्कोनिकॉव्सचा संबंध येत नाही. तुम्हाला प्रोडक्ट मिळताना तुम्हाला काय मिळणार आहे, सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोलच मिळणार, प्रायमरी अल्कोहोल तुम्हाला मिळणार नाही. असं मला सांगायचं आहे की हायड्रेशन ऑफ अल्किन in presence of acid do not give primary alcohols except ethyl alcohol. बाकी सगळे सेकंडरी अल्कोहोल्स किंवा टर्शरी अल्कोहोल्स मिळतात. इथं बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2, CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 हा काय आहे, प्रोप डॅश 1 डॅश काय आहे, PNE. ह्याला ट्रीट केलं कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर, म्हणजे काय असणार आहे, H पार्शियल प्लस OSO3 पार्शियल प्लस मायनस डायरेक्ट प्लस द्यायचं कायला मायनसला. मग आपण अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल म्हणतो, म्हणजे काय म्हणतो, द नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट goes to that carbon atom which contains less number of hydrogen atoms and the positive part goes to that carbon which contains more number of hydrogen atoms. So this particular is concentrated and reaction takes place in a cold condition, and which rule it follows, Markovnikov's rule it follows. It follows which rule, Markovnikov's rule. Negative part of reagent goes to that carbon atom which contains less number of hydrogen atoms. So CH3 single bond CH तर काय येणार आहे, OSO3H परत काय येणार आहे, CH. हा कोण फॉर्म झाला, आयसोप्रोपिल हायड्रोजन काय फॉर्म झाला तर सल्फेट. आयसोप्रोपिल हायड्रोजन काय झाला, सल्फेट. ह्या आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेटचं काय करायचं, ऍसिड हायड्रोलायसिस करायचं. म्हणजे तर काय येणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3, इथं OSO3H, याचं ऍसिड हायड्रोलायसिस म्हणजे H आणि OH इन प्रेझेन्स ऑफ काय करायचं तर ऍसिड. इथं मायनस आहे इथं प्लस आहे, ह्याच्या जागी हे येणार ह्याच्या जागी हे येणार, म्हणजे इथं काय येणार आहे CH3 CH CH3 इथं काय येणार आहे OH प्लस HOSO3 काय येणार आहे H. काय फॉर्म झाला, आयसोप्रोपिल अल्कोहोल. कसला आयसोप्रोपिल अल्कोहोल म्हणजे कसं आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. कसला अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. हे बघा हायड्रेशन ऑफ अल्किन इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड हा मार्कोनिकॉव्स रूल फॉलो करतो. मार्कोनिकॉव्स रूल फॉलो करतो त्यामुळे तुम्हाला कधीही मिळताना सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल्स मिळणार, प्रायमरी अल्कोहोल मिळणार नाही. एकमेव प्रायमरी अल्कोहोल मिळतो तो फक्त इथिल अल्कोहोल, कारण दोनच कार्बन आहेत. हा हे बघा नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट जो गेला तो लेस नंबर ऑफ हायड्रोजन कडे गेला, मग रिप्लेसमेंट पण OH ची तसंच होणार ना, OH च्या जागी OSO3H येणार, OSO3H च्या जागी काय जाणार आहे OH येणार. आयसोप्रोपिल काय मिळाला, अल्कोहोल. बघा रिॲक्शन समजते का, काय सांगितलं, फ्रॉम अल्किन सगळ्यात पहिला बाय अल्किन मध्ये पहिली टाइप आहे बाय हायड्रेशन ऑफ अल्किन इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड किंवा ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ह्याला असेही म्हणतात. म्हणजे रिॲक्शनची स्पीड वापरली आहे ऍसिड कॅटलिस्ट वापरून, काय वापरून, ऍसिड कॅटलिस्ट वापरून वापरली.
ब्रेक होतो, हे सगळं होताना इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड होते. ऍसिड ही रिॲक्शन स्पीडअप करते. ठीक आहे, हा अल्कोहोल झाला. मग डायरेक्ट हायड्रेशन फॉर ऑब्टेनिंग प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल इज नॉट पॉसिबल. का तर HOH ची रिॲक्टिव्हिटी तेवढी चांगली नसते की हा डबल बॉन्ड ब्रेक करायला. मग पहिला अल्किनला ऍसिड बरोबर ट्रीट करतो आणि तो डबल बॉन्ड ब्रेक करतो आणि ब्रेक करून त्यामध्ये ॲडिशन रिॲक्शन करतो. एक पार्शियल प्लस एक पार्शियल मायनस जॉईन, प्लस आणि मायनस त्या दोन कार्बनला जॉईन होतं आणि आपल्याला एक इंटरमिजिएट मिळतो इथिल हायड्रोजन सल्फेट. ही रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड होते. आणि हा जो इथिल हायड्रोजन सल्फेट किंवा अल्किल हायड्रोजन सल्फेट आहे त्याबरोबर वॉटरला मग रिॲक्ट करतो, त्यावेळी सबस्टिट्यूशन होते. OSO3H च्या जागी OH येतं. म्हणजे पहिल्या स्टेप मधला सल्फ्युरिक ॲसिड हा दुसऱ्या स्टेपमध्ये काय होत असतो, रिजनरेट होत असतो. ठीक आहे. द ओनली प्रायमरी अल्कोहोल ऑब्टेन बाय दिस मेथड, ह्या मेथडनं एकमेव अल्कोहोल जो प्रायमरी आहे तो इथिल अल्कोहोल ऑब्टेन होतो. दुसरा कोणताही प्रायमरी अल्कोहोल या मेथडनं ऑब्टेन होत नाही. त्याचं रिझन हा आहे की द ॲसिड हायड्रेशन, द ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन फॉलोज मार्कोनिकॉव्हस रूल. कोणताही अल्किन असू दे, सिमेट्रिकलला तर काही संबंध येत नाही मार्कोनिकॉव्हस रूलचा, पण अनसिमेट्रिकल अल्किन जर असेल तर तो कोणता रूल फॉलो करतो, मार्कोनिकॉव्हस. आणि अनसिमेट्रिकल रूलला जर तो मार्कोनिकॉव्हस रूल फॉलो करतो मग तो अशा कार्बनला जॉईन होणार ज्याला नंबर ऑफ हायड्रोजन्स काय असतात, कमी. आणि नंबर ऑफ हायड्रोजन्स कमी कधीही नॉन टर्मिनल एंडला असतात. नॉन टर्मिनल म्हणजे मधल्या एंडला असतात, एंडच्या एंडला नसतात. त्यामुळे आपल्याला मोस्टली कोणता अल्कोहोल मिळतो तर सेकंडरी अल्कोहोल मिळतो. कोणता अल्कोहोल मिळतो, सेकंडरी अल्कोहोल मिळतो. आणि एक इथे रिॲक्शन दाखवते, ब्यूट 1 ची कोणाची घेते, ब्यूट 1 ची रिॲक्शन घेते. इथं बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय आहे CH2. ह्याला आपण कोणाबरोबर ट्रीट करतो, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड HOSO3 HO मायनस आणि H+. ठीक आहे. हा कोण आहे, ब्यूट डॅश 1-ENE आहे. हे ट्रीट करताना कोल्ड कंडिशन आणि फॉलो कोणता रूल होणार आहे तर मार्कोनिकॉव्हस रूल फॉलो होणार. मग त्याप्रमाणे काय होणार आहे, द नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम and the positive part goes to that carbon which contains more number of hydrogen atoms. मग इथे रिॲक्शन काय येणार आहे, CH3 CH2 CH, इथं काय येणार आहे OSO3 काय येणार आहे H आणि इथं काय येणार आहे CH3, कारण इथं काय झालं, हायड्रोजन ॲड झालं. हा सेकंडरी कार्बन आहे आणि हा ब्युटील आहे, म्हणून ह्याला काय म्हणणार आहे, सेकंडरी ब्युटील हायड्रोजन काय फॉर्म झाला, सल्फेट. हा इंटरमिजिएट फॉर्म झाला, काय फॉर्म झाला, इंटरमिजिएट फॉर्म झाला. मग हा जो सेकंडरी ब्युटील फॉर्म झालेला असतो CH3 CH2 CHOSO3 काय घेतला H, इथं काय घेतो CH3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड प्लस वॉटर HOH इन द कोल्ड कंडिशन, इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. कोल्ड कंडिशन आहे ॲसिड, ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये काय होणार आहे की हा मायनस आहे आणि हा मायनस आहे, सबस्टिट्यूशन होते. OH च्या जागी OSO3H, OSO3H च्या जागी OH, म्हणजे इथं फॉर्म होता ना CH3 CH2 CH CH3, इथं काय आला OH आणि इथं बाय प्रोडक्ट काय आला HOSO3H. हा OSO3H आहे, हा OSO3H च्या जागी OH गेला आणि OH च्या जागी OSO3H आला, म्हणजे हा कोण फॉर्म झाला, सेकंडरी ब्युटील काय फॉर्म झाला तर अल्कोहोल फॉर्म झाला. काय फॉर्म झाला, सेकंडरी ब्युटील काय फॉर्म झाला, अल्कोहोल फॉर्म. बघा मी ब्यूट 1 घेतलं, तुम्ही ब्यूट 2 घ्या. ब्यूट 2 तर सिमेट्रिकल असतं, जरी तो सिमेट्रिकल असेल जरी तो काय असेल सिमेट्रिकल असेल तरी पण तुम्हाला सेकंडरीच अल्कोहोल मिळणार. मोस्टली जेव्हा तुम्हाला टर्शरी अल्कोहोल ऑब्टेन करायचं आहे त्यासाठी इंटरमिजिएट फॉर्म व्हायची गरज नाही. हां, तर इथं बघा, फॉर टर्शरी अल्कोहोल्स
need for the formation of intermediate फॉर्म होत नाही. फक्त काय घ्यायचा, द रिॲक्शन, हे खूप इम्पॉर्टंट आहे, द रिॲक्शन टेक्स प्लेस in presence of dilute sulfuric acid. फक्त प्रेझेंट राहतो, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड फक्त काय राहतो, प्रेझेंट राहतो, रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही, इंटरमिजिएट फॉर्म करत नाही. कोणासाठी, टर्शरी अल्कोहोलसाठी. आयसोब्युटिलिक येते बघा, CH3 सिंगल बॉन्ड C, इथं काय घेऊया CH3, इथं डबल बॉन्ड, इथं काय घेऊया CH2, 1 2 3 4, ह्याचं नाव आहे आयसोब्युटिलिन. ह्या आयसोब्युटिलिनला डायरेक्ट कोणाबरोबर ट्रीट करायचं, वॉटर बरोबर, इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. काय असतं, हा टर्शरी कार्बन आहे, कारण ज्या आता कार्बनला OH जॉईन होणार त्या कार्बनला 3 कार्बन जॉईन आहे. हा जो टर्शरी कार्बन आहे ह्याची रिॲक्टिव्हिटी तशीही जास्त असते, त्यामुळे इथं काय म्हणतात की कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड वापरायची गरज नसते. मग हा H+ आहे आणि हा OH- आहे. मग द नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच कंटेन्स लेस म्हणजे ज्याच्याकडे नाहीच आहे, ह्याच्याकडे नाहीच आहे, आणि द पॉझिटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन्स मोर. मग तुम्ही इथं काय मिळणार, CH3C CH3, इथं काय येणार आहे OH, इथं काय येणार आहे CH3. म्हणजे हा कोण आहे, टर्शरी ब्युटिल काय फॉर्म झाला, अल्कोहोल. मी परत एकदा सांगते, टर्शरी ब्युटिल टर्शरी अल्कोहोल्स देयर इज नो नीड फॉर फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट. टर्शरी अल्कोहोल जेव्हा फॉर्म होतात तेव्हा असा इंटरमिजिएट फॉर्म होत नाही. त्यावेळी आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड पण वापरत नाही, त्यावेळी आपण डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड वापरतो. फॉर टर्शरी अल्कोहोल्स नो नीड फॉर द फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट and the reaction takes place in presence of dilute sulfuric acid. फक्त dilute sulfuric acid प्रेझेंट असतं, पार्टिसिपेट करत नाही, रिॲक्टिव्हिटी वाढवतो, कारण तशी हा टर्शरी कार्बन आहे त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. मग नेगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच कंटेन्स लेस म्हणजे ह्याच्याकडे नाहीच आहे, ह्याच्याकडे 2 आहेत, मग लेस हा आहे आणि हा मोर आहे. अक्रॉस ॲड झालं, काय झालं, टर्शरी ब्युटिल काय फॉर्म झाला तर अल्कोहोल फॉर्म झाला. काय फॉर्म झाला, टर्शरी ब्युटिल काय फॉर्म झाला तर अल्कोहोल फॉर्म झाला. रिॲक्शन बघा, नॉर्मली काय असतं की वॉटर मॉलिक्यूल जेव्हा अक्रॉस द डबल बॉन्ड ॲड होतं त्याला आपण काय म्हणतो, हायड्रेशन ऑफ अल्किन्स म्हणतो, आणि त्या हायड्रेशन ऑफ अल्किन्स पासून आपल्याला काय फॉर्म होतं, अल्कोहोल. काय म्हटलं, नॉर्मली वॉटर मॉलिक्यूल जेव्हा अक्रॉस डबल बॉन्ड ॲड होतो त्याला हायड्रेशन ऑफ काय म्हणतो, अल्किन्स. हां, आणि हे जेव्हा आपण ॲडिशन होत असतं इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड्स होत असतं, मोस्टली आपण इथं प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल फॉर्म करण्यासाठी कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड वापरतो. टर्शरी अल्कोहोल ऑब्टेन करायचं असेल तर आपण डायल्यूट वापरतो, पण प्रायमरी आणि सेकंडरीसाठी इंटरमिजिएट फॉर्म होतो, टर्शरीसाठी इंटरमिजिएट फॉर्म होत नाही. द ओनली प्रायमरी अल्कोहोल ऑब्टेन्ड फ्रॉम हायड्रेशन ऑफ अल्किन इज इथिल अल्कोहोल. बाकी जेवढे काय आहेत ते तुम्हाला काय मिळतात की सेकंडरीज मिळतात. काय मिळतात तुम्हाला, सेकंडरी किंवा टर्शरीज मिळत असतात. काय मिळत असतात, सेकंडरी किंवा टर्शरी मिळत असतात. आणि अल्कोहोल फॉर्म होणं, हायड्रेशन ऑफ अल्किन इझिली कशामध्ये होते तर अल्कोहोल्स फॉर्म होण्यासाठी टर्शरी अल्कोहोल्स इझिली फॉर्म होतात ॲज कम्पेअर्ड टू सेकंडरी, आणि सेकंडरी अल्कोहोलपेक्षा कोणते टर्शरी अल्कोहोल इझिली फॉर्म होतात त्यापेक्षा कमी इझिली सेकंडरी अल्कोहोल फॉर्म होतात, त्यापेक्षा कमी इझिली प्रायमरी अल्कोहोल फॉर्म होत असतात. ठीक आहे ना. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे की कधी पण कोणताही अल्किन घ्या, जर ऍसिड कॅटलाइज्ड रिॲक्शन असेल आणि हायड्रेशन ऑफ अल्किन असेल त्यामध्ये, तर तुम्हाला काय म्हणतो, मार्कोनिकॉव्हस रूल फॉलो होतो. कोणता रूल फॉलो होतो, मार्कोनिकॉव्हस रूल फॉलो होतो. आणि मार्कोनिकॉव्हस रूल काय म्हणतो, द नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन. The negative part of reagent goes to that carbon atom which contains what, less number of hydrogen atom. Okay. Next बघा, preparation of alcohols from alkenes. काय, पण
अल्किन आपल्याला मोस्टली सेकंडरी अल्कोहोल किंवा काय मिळत होतं, टर्शरी अल्कोहोल. मग जर मला प्रायमरी अल्कोहोलच ऑब्टेन करायचं असेल तर अल्किन पासून मला प्रायमरी अल्कोहोल ऑब्टेन करायचं असेल तर करू शकते का? करू शकते. त्यासाठी दुसरी एक मेथड आपण बघतो, बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन. बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे पहिला हायड्रोबोरेशन म्हणजे हायड्रोबोरेन ऍड करायचं आणि मग त्याचं काय करायचं तर ऑक्सिडेशन करायचं. फ्रॉम अल्किन मधलं हे सेकंड पार्ट आहे, ऑब्टेनिंग what alcohols, but which alcohols? Mostly primary alcohols. For that जो अल्किनचा डबल बॉन्ड असतो तो टर्मिनल एंडला असायला पाहिजे, म्हणजे तो कायम असायला पाहिजे RCH डबल बॉन्ड CH2 असा असायला पाहिजे. इथं किती मोठा अल्किल ग्रुप आहे किती छोटा अल्किल ग्रुप आहे त्याच्याशी संबंध नाहीये. इथं किती मोठा अल्किल ग्रुप आहे किती छोटा अल्किल ग्रुप आहे ह्याच्याशी संबंध नाहीये. R सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय आहे CH2. ओके, ह्याचं जेव्हा आपण रिॲक्शन करतो सगळ्यात पहिला आपण ह्याला हायड्रोबोरेन म्हणजे कोण B2H6 बरोबर रिॲक्ट करतो नॉर्मली. आता एक लक्षात घ्या, हायड्रोबोरेन ची रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ काय होते, परऑक्साईड. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते, परऑक्साईड. सोडियम परऑक्साईड, हायड्रोजन परऑक्साईड घ्या, पण मोस्टली सोडियम परऑक्साईड घेतो. हा जो बोरॉन असतो ना, या बोरॉनची ऑक्सिडेशन स्टेट 3 असते, म्हणजे हा B2CH6 आहे तो 2BH3 आहे. खूप लक्ष देऊन बघायचं. B2H6 हा डायबोरेन हा BH3 असा आहे. BH3 ला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर B2H6 ला डायबोरेन म्हणतो आपण. हायड्रोबोरेन किंवा ह्याला आपण काय म्हणतो डायबोरेन. पण हा डायबोरेन जो आहे ह्याचा बेसिक स्ट्रक्चर असा आहे BHH मग यामध्ये बनाना बॉन्ड असतो आणि मग तो पुढचा स्ट्रक्चर असतो. ठीक आहे, हा ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक म्हणतात ते इम्पॉर्टंट. आता मी कन्सिडर करते परऑक्साईड आहे. परऑक्साईड आहे म्हणजे कोणता रूल फॉलो होणार, मॉर्कोनिकॉव्स होणार का अँटी मॉर्कोनिकॉव्स होणार? जर परऑक्साईड आहे तर मॉर्कोनिकॉव्स होणार का अँटी मॉर्कोनिकॉव्स रूल अप्लाय होणार? अँटी मॉर्कोनिकॉव्स. पहिला इथं हायड्रोजन किती आहेत, 6 हायड्रोजन. 6 हायड्रोजन अँटी मॉर्कोनिकॉव्स रूल प्रमाणे ऍड होणार, म्हणजे अल्किल ग्रुप्स किती असायला पाहिजेत, 6. समजून घ्या, अँटी मॉर्कोनिकॉव्स रूल फॉलो होणार म्हणजे काय, द नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट the negative part of a reagent goes to that carbon atom which contains more number of hydrogen atoms. Negative part of reagent goes to that carbon atom which contains more number of what, hydrogen atoms. मग जर मी डायबोरेनचा असा लिहिला, बोरॉन हायड्रोजन हायड्रोजन आणि हायड्रोजन, हे हायड्रोजन पॉझिटिव्ह असतात काय, ठीक आहे, आणि हा बोरॉन काय असतो, निगेटिव्ह असतो. मग हा निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच कंटेन्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. टोटल बोरॉन 2 आहेत आणि हायड्रोजन किती आहेत, 6. मग जर मी असं म्हटलं नेगेटिव्ह पार्ट म्हणजे एका ह्या नेगेटिव्ह पार्टला किती अल्किल ग्रुप जॉईन व्हायला पाहिजे, 3. कारण अल्किलची जर व्हॅलेन्सी बघितली तर एका अल्किलची व्हॅलेन्सी -1 आहे. हा बॉन्ड ब्रेक होणार, हा बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक. हा बॉन्ड ब्रेक झाला तर काय होणार आहे, 3 हायड्रोजन्स आहेत ना, ते 3 अल्किल ग्रुपला जॉईन होणार. मी ऍक्च्युली तुम्हाला दाखवते इकडे काय काय होतं ते. हे तर टोटल 6 अल्किल ग्रुप घेतले. का घेतले, 6 अल्किल ग्रुप का घेतले तर हायड्रोजन 6 आहेत. का तर इथं काय होणार आहे की निगेटिव्ह पार्ट जो जाणार आहे तो कशाला जाणार आहे, ज्याच्याकडे नंबर ऑफ हायड्रोजन जास्त आहेत, म्हणजे ह्या टर्मिनल एंडच्या CH2 ला जाणार आहे. पण बोरॉन निगेटिव्ह पार्ट आहे आणि बोरॉनची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, +3 आहे. म्हणजे इथं बघा RCH सिंगल बॉन्ड CH2 डॅश, RCH सिंगल बॉन्ड CH2 डॅश, RCH सिंगल बॉन्ड CH2 डॅश. हा नेगेटिव्ह पार्ट आहे, सॉरी बोरॉन नेगेटिव्ह पार्ट आहे आणि बोरॉनची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. म्हणजे एका बोरॉनला किती अल्किल ग्रुप जॉईन होणार आहेत, 3 अल्किल ग्रुप जॉईन होणार आहेत.
मग आपण काय म्हणतो, अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉव्स रूल द नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच कंटेन्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. सो इट कंटेन्स मोर. अँड पॉझिटिव्ह पार्ट कोणाकडे जाणार आहे, म्हणजे हायड्रोजन हा पॉझिटिव्ह आहे, कोणाकडे जाणार आहे, पॉझिटिव्ह पार्ट कोणाकडे जाणार आहे, ज्याच्याकडे लेस आहे, म्हणजे इथं हायड्रोजन ऍड होणार CH2 CH2. पॉझिटिव्ह पार्ट कोणाकडे जाणार आहे, हे बघा, हा जे पॉझिटिव्ह हायड्रोजन्स आहेत हे हायड्रोजन इथं जाणार आहे. पॉझिटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. Negative part of reagent goes to that carbon atom which contains more number of hydrogen atoms. According to which rule? According to anti-Markovnikov's rule. According to what? Anti-Markovnikov's rule. मग मला सांगा, हे बघा मी काय म्हटलं, एका बोरॉनला 3 हायड्रोजन, एका बोरॉनला किती हायड्रोजन आहेत, 3 आहेत. मग हायड्रोजन आणि अल्किल ग्रुपची व्हॅलेन्सी 1 आहे. मग बघा इथं जर असं झालं तर मी इथं लिहिणार कसं आहे, RCH2 RCH2 इथे लिहिताना मी कसं लिहिणार सांगा, टोटल किती आहेत, 6 आहेत ना, आणि बोरॉन किती होते, 2 होते. तर मी इथं लिहिताना काय लिहिणार आहे, हा B जो आहे ह्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर चालेल का, मल्टिप्लाय बाय 2 केलं तर चालेल का, चालेल. इथे लिहिताना मी कसं लिहिते बघा, ह्याला हे समजलं का बघा, एका बोरॉनला 3 1 2 3 अल्किल ग्रुप आहेत आणि टोटल बोरॉन किती आहेत, 2. मग आता मी हे लिहिताना कसं लिहिते बघा, 2 टाइम्स बघा, हा 2 टाइम्स CH3 सॉरी R ना, 2 टाइम्स R CH2. हे बघा हे हायड्रोजन आहेत ना, एक हायड्रोजन एका अल्किल ग्रुपला ऍड होतोय. असे टोटल किती आहेत, 6 अल्किल ग्रुप आहेत. कसे होतात ते बघा पहिला. इथं बघा 6, त्यातला एक हायड्रोजन तर ऍड झाला RCH2, परत हा CH2 आहे तसा, पण हा CH2 कोणाला अटॅच झालाय, बोरॉनला. पण एका बोरॉनला किती अल्किल ग्रुप जॉईन होणार आहेत, 3. एका बोरॉनला किती अल्किल ग्रुप जॉईन होणार आहेत, 3. एका बोरॉनला किती अल्किल ग्रुप जॉईन होणार आहेत, 3. म्हणजे 3 अल्किल ग्रुप जॉईन झाले. मग 3 2 जा 2 3 जा किती येत आहे, 6. मी 2 टाइम्स घेतलं, 2 टाइम्स कारण बोरॉन किती आहेत, 2. 2 टाइम्स बोरॉन आणि अल्किल ग्रुप किती झाले, 3 2 जा काय झाले, 6. बघा बॅलन्स झालं का, B2H6 आहे. सोडियम परऑक्साइड आणि THF पण वापरतो, टेट्राहायड्रोफ्युरेनच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन होत असते. तर काय झालं, C6 सॉरी RCH डबल बॉन्ड CH2 प्लस B2H6. हा इथं अकॉर्डिंग टू पेरॉक्साइड रूल द नेगेटिव्ह पार्ट विल गो टू दॅट कार्बन ॲटम विच कंटेन्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. बट एका बोरॉनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, 3 आहे. म्हणजे एका बोरॉनला किती अल्किल ग्रुप जॉईन होणार आहेत, 3 सॉरी एका बोरॉनला किती अल्किल ग्रुप जॉईन होणार आहेत, 3. ठीक आहे. मग टोटल बोरॉन किती आहेत, 2. मग एका बोरॉनला 3 आहेत तर 2 बोरॉनला किती होणार आहेत, 6. म्हणजे तर 6 हायड्रोजन, एका अल्किलला 1, असे 6 हायड्रोजन नॉन टर्मिनल एंडला काय झालेले आहेत, तर ऍड झालेले आहेत. काय झालेले आहेत, नॉन टर्मिनल एंडला ऍड झालेले आहेत. हे लक्षात येत आहे का बघा, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की बोरॉनची व्हॅलेन्सी 3 आहे. मग इथं 3 अल्किल ग्रुप जॉईन झाले. मग जर मी 2 बोरॉन घेतले तर 2 बोरॉनचे हायड्रोजन टोटल किती झाले, 6. हे 3 हायड्रोजन, हे 3 हायड्रोजन 3 अल्किल ग्रुपनं काय झाले, रिप्लेस झाले. किती अल्किल ग्रुपनं रिप्लेस झाले, 3 अल्किल ग्रुपनं रिप्लेस झाले. इथले 3 अल्किल ग्रुप, इथले 3 अल्किल ग्रुप, म्हणून टोटल मी अल्किल ग्रुप किती घेतले, 6. एका बोरॉनला 3 अल्किल ग्रुप जॉईन होणार, मग 2 बोरॉनला 6 अल्किल ग्रुप राहणार, म्हणून मी इथं काय घेतलं, 6RCH डबल बॉन्ड काय घेतलं, CH2 घेतलं. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होती, टेट्राहायड्रोफ्युरेन आणि सोडियम परऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये. काय झालं, परऑक्साइड असल्यामुळे कोणता रूल फॉलो झाला, अँटी-मार्कोनिकॉव्स. अँटी-मार्कोनिकॉव्स रूल काय म्हणतो, नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स, सॉरी more number of hydrogen atoms, more number of hydrogen atoms. मग जर ह्याप्रमाणे ह्या एका बोरॉनला किती अल्किल ग्रुप जॉईन होणार आहेत, 3. बघा पण कोणत्या आहे बघा, इथला लास्ट कार्बन ज्याच्याकडे हायड्रोजन्स काय होते, जास्त होते, हा बोरॉनला 3 अल्किल ग्रुप्स. एका बोरॉनला किती अल्किल ग्रुप जॉईन झाले, तर 3 अल्किल ग्रुप. तसे 2 बोरॉन असतील तर 3 + 3 टोटल किती झाले, 6. ठीक आहे. आणि मग हे 6 हायड्रोजन जे तुम्ही म्हणताय, टोटल अल्किल ग्रुप किती झाले, 3 2 जा 6 अल्किल ग्रुप मधल्या जे हे 6 हायड्रोजन आहेत, एका अल्किलला 1, असे 6 अल्किलला 6 हायड्रोजन काय झाले, फॉर्म झाले. ह्याला जो फॉर्म होतो ह्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ट्राय अल्किल बोरेन.
काय म्हणतो आपण ह्याला? ट्राय अल्किल काय म्हणतो? बोरेन म्हणतो. मग ह्या ट्राय अल्किल बोरेनला फक्त काय करायचं? मग परऑक्साईड बरोबर रिॲक्ट करायचं. ट्राय अल्किल बोरेनला कोणाबरोबर रिॲक्ट करायचं? परऑक्साईड बरोबर. हे बघा RCH2 CH2 इथं लिहिताना थ्राईस. मला इथं 2 घ्यायची गरज नाही, कारण इथं डायबोरेन होतं म्हणून तिथं मल्टिप्लाय बाय 2 केलं आणि मल्टिप्लाय बाय काय केलं? 6 घेतलं. इथं आपण पुढची नेक्स्ट रिॲक्शन बघतोय. हा ट्राय अल्किल बोरेन आहे, ह्याला कोणाबरोबर ट्रीट करायचं? परऑक्साईड बरोबर ट्रीट करायचं. कोणाबरोबर ट्रीट करायचं? परऑक्साईड बरोबर ट्रीट करायचं. मग आता मी अल्किल ग्रुप घेताना किती परऑक्साईड घेताना किती परऑक्साईड घेतले? 3. का? तर एका अल्किलला 1 OH म्हणजे 3 अल्किल आहेत ना. किती अल्किल आहेत? 3. आणि वॅलेन्सी कोणती राहते? ही. हा निगेटिव्ह पार्ट आहे, म्हणजे हा गेला की 3 अल्किल ग्रुपला 3 OH जॉइन होणार. म्हणजे इथं काय येणार आहे? 3R. इथं काय येणार आहे? CH2. इथं काय येणार आहे? CH2. हे बघा R CH2 CH2. आता हा जेव्हा 3 गेला असं 3 येणार आहे. 3 अल्किल ग्रुप सेपरेट जेव्हा मी घेतले, जेव्हा 3 अल्किल ग्रुप सेपरेट घेतले, एका अल्किलला 1 OH म्हणजे 3 अल्किलला 3 OH मिळाले. हा, मग आता बोरॉन. मला सांगा एका बोरॉनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +3. म्हणजे 3 OH वापरले, राहिलेले 3 OH बरोबर POH थ्राइस फॉर्म होणार. कारण एका बोरॉनला किती OH लागणार आहेत? 3. कारण एका बोरॉनची ऑक्सिडेशन जर मायनस असेल तर +3 लागणार. आता जेव्हा OH जॉइन होतो तेव्हा बोरॉनवर चार्ज काय येतो? प्लस. दॅट इज अ डिफरंट पार्ट. हियर इट विल ऍक्ट एज अन इलेक्ट्रोफाइल. नो प्रॉब्लेम, इट्स ओके. बट बोरॉनची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? 3. म्हणजे 3 OH ग्रुप त्याला जॉइन होणार. मग हे बोरॉन इथं फक्त रिप्लेस केलं, हे 3 OH इथं आणले. पण 3 OH आणताना कसे आणले? 3 वेगळ्या अल्किल ग्रुपला. एका अल्किल ग्रुपला 1 OH, एका अल्किल ग्रुपला कसा आणला? तर 1 OH आणला. म्हणजे आपल्याला इथं येताना कसला अल्कोहोल मिळालाय? प्रायमरी अल्कोहोल. कसला अल्कोहोल मिळालाय? प्रायमरी अल्कोहोल. हा पॉइंट लक्षात येतो का? बघा कसला अल्कोहोल मिळाला? प्रायमरी अल्कोहोल मिळाला. बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन आपण मोस्ट प्रोबॅबली जो अल्किन घेतो तो असाच घेतो, RCH डबल बॉन्ड CH2. म्हणजे टर्मिनल एंडच्या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड असायला पाहिजे. जर टर्मिनल एंडच्या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल तरच रिएक्शन फॉलो होणार, नाहीतर ती रिएक्शन फॉलो होणार नाही. कोणती? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. जरी त्यात हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन झालं तरी पण तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल किंवा टर्शरी अल्कोहोल मिळणार, जर टर्मिनल एंडला कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड नसेल तर. ठीक आहे. इफ टर्मिनल एंडला काय आहे? डबल बॉन्ड आहे. टर्मिनल एंडला काय आहे? टर्मिनल एंडच्या 2 कार्बनला डबल बॉन्ड आहेत. मग जर मी तिथं हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन केलं, बघा मी इथं हायड्रोबोरेन ऍड केलं आणि नंतर ऑक्सिडेशन म्हणजे OH इथं काय केलं? ऍड केलं, तर मला प्रायमरी अल्कोहोल मिळतं. म्हणजे जी मला नीड आहे की अल्किन पासून काय ऑब्टेन करण्याची? प्रायमरी अल्कोहोल करायची, ही कोण भागवतं? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन ही भागवते. पण हे भागवत असताना काय कंडिशन आहे की टर्मिनल एंडच्या 2 कार्बनला डबल बॉन्ड असायला पाहिजे. जर नॉट टर्मिनल एंडच्या असेल तरी पण प्रायमरी अल्कोहोल्स मग फॉर्म होणार नाही. हे समजतंय का? बघा नेक्स्ट लेक्चरला मी काय करते? 2 एक्झाम्पल्स घेते, 2 ते 3 एक्झाम्पल्स घेते, म्हणजे तुम्हाला आणि जास्त समजेल हे कॉन्सेप्ट्स. नेक्स्ट लेक्चरला 2 ते 3 एक्झाम्पल्स घेते ह्याचे, म्हणजे तुम्हाला जास्त पॉइंट समजतील त्यातले. हे समजून घ्या. परत रिपीट बघा. ही बघितली आपण रिॲक्शन कोणत्या स्टँडर्ड मध्ये? 11th स्टँडर्ड मध्ये. फ्रॉम अल्किन्स बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन फॉर ऑब्टेनिंग प्रायमरी अल्कोहोल्स. काय काय कंडिशन सांगितले ते लक्षात येतात का? बघा, द कार्बन कार्बन डबल बॉन्ड शुड बी ॲट द टर्मिनल एंड. Then only hydroboration oxidation we can follow and we can obtain primary alcohol. And we can obtain primary alcohol. Okay. नेक्स्ट लेक्चर मध्ये हा सेम पॉइंट मी काय करते तर कंटिन्यू करते आणि पुढचे मेथड्स जे 2 प्रिपरेशन मेथड आहेत फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड्स अँड फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट, ही रिएक्शन मी काय करते तर शिकवते. ठीक आहे.